झी 24 तास एक पाऊल पुढे। तिरुपती बालाजी देवस्थान हे देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक अग्रगण्य देवस्थान म्हणून ओळखलं जातं। दिवसाला लाखो भाविक दर्शनासाठी इथे येतात। दक्षिणेच्या माध्यमातून मंदिराला उत्पन्न मिळतंच, पण त्याचबरोबर मंदिराला अन्य मार्गातूनही उत्पन्न मिळतं। ते मार्ग कोणते? एक नजर। तिरुपती बालाजी देवस्थानातील मंदिरात दरवर्षी 1 कोटीहून जास्त भक्त बालाजीच्या दर्शनासाठी येतात। मंदिरातील दानपात्रात दान करणाऱ्या भक्तांकडून कमीत कमी 50 रुपयाचं दान केलं असं जरी मानलं तरी बालाजी मंदिराचं उत्पन्न अब्जावधी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचतं। तिरुमला तिरुपती मंदिराला केवळ दानातून उत्पन्न मिळतं असं नाही, तर केशवपनातून मिळालेल्या केसांच्या विक्रीतूनही देवस्थानला पैसे मिळतात। बालाजी मंदिराच्या एकूण उत्पन्नाच्या 10% उत्पन्न हे केवळ केसांच्या लिलावातून प्राप्त होतं। भगवान बालाजीच्या दर्शनासाठी येणारे भाविक मुंडण करतात, त्यामुळे मंदिर प्रशासनाकडे रोज मोठ्या प्रमाणात केस गोळा होतात। 2007 मध्ये केसाच्या लिलावातून मंदिराला 1 अब्ज रुपयांची कमाई झाली। 2011-2012 मध्ये 200 कोटी रुपये केसांच्या लिलावातून मिळाले। मंदिर प्रशासनाचे या व्यतिरिक्तही उत्पन्नाचे काही मार्ग आहेत। मंदिरात लाडूचा प्रसाद देवासमोर ठेवला जातो। बालाजीच्या दर्शनासाठी रोज लाखो भक्त येतात, त्यामुळे मंदिरात लाडूंचा ढीग लागतो। 2012 मध्ये लाडूच्या विक्रीतून मंदिराला 60 कोटींचं उत्पन्न मिळालं। तिरुपती बालाजी मंदिराला अशा विविध मार्गातून उत्पन्न मिळत असल्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून बालाजी मंदिरानं ख्याती मिळवली आहे। 2012-13 या वर्षी बालाजी मंदिराला 2010 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता। दानपेटीतून 800 कोटी रुपये तर 475 कोटी रुपये व्याज रूपात मिळाले। 2013-2014 या वर्षात 2048 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे। आजपर्यंत दानपेटीतून 859 कोटी रुपये मिळाले आहेत, तर गुंतवणुकीवर व्याज रूपानं 555 कोटी रुपये मंदिर प्रशासनाला प्राप्त झालेत। अशा प्रकारे बालाजी मंदिराची श्रीमंती ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।